नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आम्ही गेलो होतो अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मठ पळसधरी कर्जत इथे पोहोचण्याचा मार्ग म्हणजे रेल्वेने पण येऊ शकतात किंवा बाय रोडने पण येऊ शकतात. रेल्वेने मध्य रेल्वेवरती खोपोली जाणाऱ्या लोकल ट्रेनने प्रवास करून पळसधरी रेल्वे स्टेशनवर उतरायला लागतं आणि स्टेशनवरून मठावरून जाण्यासाठी साधारणतः 10 ते 15 मिनिटाचा पायी रस्ता आहे. जर तुम्ही कर्जतवर स्टेशनवर उतरलात तर सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे हे मठ. बाय रोड पर्सनल व्हेकलने किंवा कर्जत खोपोली महामार्ग क्रमांक 35च्या या मार्गावरती जे बस सेवा पण उपलब्ध आहेत. मठाच्या प्रवेशद्वारापाशीच पार्किंगची सोय उपलब्ध आहे. मठात एक मुख्य गाभारा आणि स्वामींची शयन कक्ष आहे, जिथे स्वामींनी वापरलेला ऐतिहासिक पलंग आजही सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. येथील शांत आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी हजारो भक्त येथे कर्जतजवळील पळसधरी येथील श्री स्वामी समर्थ मठ हे एक अत्यंत पवित्र आणि शांत आध्यात्मिक केंद्र आहे. सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गरम्य परिसरात वसलेला हा मठ अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या भक्तांसाठी मोठे श्रद्धेचे स्थान आहे. श्री स्वामी समर्थ महाराज या मठात 22 दिवस वास्तव्य केलं होतं आणि या मठाचे जे बांधकाम आहे ते श्री दादाजी यांनी 22 दिवसातच पूर्ण केलं होतं. दररोज सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडा असतो. दुपारी 12च्या आरतीनंतर सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जातो. सोमवार ते गुरुवार आणि पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसादाचे वाटप केले जाते आणि फक्त गुरुवारी रात्रीचं जेवण असतं 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत.